काही न लगी एक भावची कारण, काही न लगी एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वावसी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं गुरुं ब्रह्म परानंद मीशमानन्दिवल्लभं ज्ञानेश भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हर सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला योऽन्त प्रविश्य ममवाच मिमां प्रसुप्तां सञ्जीवयते किल शक्तिधर स्वधाम्नाम् अन्यो च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। सांगतो तुम्हासी भदारी विठ्ठला, सांगतो तुम्हासी भदारी विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावसी श्री भवाची पुरी भावसी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत चिंतन सेवेकरता निवडलेला अभंग संत हृदय सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 3 चरणाचा मानवी देहाला उपदेश करणारा उपदेश प्रकरणातील अभंग आजच्या सेवेकरता निवडला। या अभंगावर अल्पस बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे। गुरुवरे नानांच्या आशीर्वादाने, संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ दादांच्या आशीर्वादाने, तुम्हा सकल सज्जनांच्या सहकार्याने चालत असलेला भव्य दिव्य दिंडी पायी सोहळा श्री क्षेत्र कपालेश्वर ते त्र्यंबकेश्वर चालत आहे। आणि त्यातील आज दुसऱ्या दिवसाची दुसऱ्या ठेप्याची प्रवचनाची सेवा माझ्या वाटेला आलेली आहे। एक लहरा पाटा त्यांनी आपलं स्वागत केलेलं आहे, त्यांना एकदा मनापासून धन्यवाद देतो। तुम्हा सकल श्रोते सज्जनांच्या चरणावर एकदा माथा टेकवतो, कारण तुम्ही शिवस्वरूप श्रोते आहात। माऊली ज्ञानोबाराय वर्णन करतात, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती मी दुबळा अर्चित तसे भक्ती म्हणून बोल धरी गंगावती स्वीकाराल की। म्हणून तुम्हा सकल श्रोते सज्जनांच्या चरणावर एकदा माथा टेकवतो। चंद्रकांत महाराज असतील, पंडित बाबा असतील, गुरुवरे नाना असतील, सगळ्यांच्या चरणावर एकदा विनम्र भावाने अभिवादन करतो आणि आपल्या प्रवचनरूपी सेवेकडे वळतो। अभंग श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे, सांगतो तुम्हासी भदारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सर्वसामान्य जीवाला उपदेश करतात की बाबा रे, देवाने तुला सुंदर असा नरदेह दिलेला आहे, मग त्या नरदेहाने तू काय कर, तर सांगतो तुम्हासी भदारे विठ्ठला, नाही बदलास तर काय होईल। तुकोबाराय सांगतात नाही तरी गेला जन्म वाया। कारण मी तुम्हाला विचारतो बघा, आपण जर एखाद्या माणसाची वाट पाहिली, एखाद्या माणसाची आपण 10 मिनिटं वाट पाहिली, आपल्या जीवनातले 10 मिनिटं वाया गेले। एखादा माणूस मोबाईल पाहत असेल, 3 तास मोबाईल पाहिला, त्याच्या जीवनातले 3 तास वाया गेले। एखादा कंपनीच्या कामासाठी बाहेर गेला, काम झालं नाही, एक दिवस पूर्ण वाया गेला। असं प्रत्येकाचं काही ना काहीतरी वाया जात असतं। पण तुकोबाराय सांगतात तुम्ही जर देवाला नाही बघले तर तुमचा जन्म वाया जाईल, नाही तरी गेला जन्म वाया। मग तुम्ही देवाच्या व्यतिरिक्त जीवनामध्ये काही करायचं ठरवलं, करिता बरोबरी दुरावसी दुरी, तुम्ही देवाच्या व्यतिरिक्त जीवनामध्ये काही केलं ते तुम्हाला दुःखाच्या नगरीला घेऊन जाईल। भवाची पुरी वाहवसी, भव म्हणजे दुःख आणि पुरी म्हणजे शहर किंवा नगर। तुम्ही जर देवाच्या व्यतिरिक्त जीवनामध्ये काही केलं तर ते तुम्हाला दुःखाच्या नगरीमध्ये घेऊन जाईल। म्हणून तुम्ही त्या विठ्ठलाला भजा, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही बघले तुमचा जन्म वाया जाईल। तुम्ही देवाच्या व्यतिरिक्त जीवनामध्ये काही केलं तर तुम्हाला दुःखाच्या नगरीला घेऊन जाईल। करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी। मग ते लोक म्हटले, ते साधक जगद्गुरु तुकोबारायांना म्हटले, महाराज आम्हाला दुःखाच्या नगरीमध्ये नाही जायचं। मग तुकोबाराय म्हटले तुम्ही त्या भगवंताची प्राप्ती करा। मग त्या साधकांनी विचारलं, महाराज भगवान परमात्म्याची प्राप्ती कशी करावी? तर तुकोबाराय सांगतात त्या देवाला दुसरं काहीच लागत नाही, फक्त शुद्ध भाव लागतो। काही न लगी एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची। तुकोबारायने देवाची शपथ घेतली आणि सांगितलं की त्या देवाला दुसरं काहीच लागत नाही, आपल्या अंतःकरणातला शुद्ध भाव लागतो। माऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, मग निश्चिम भाव उल्हासे मज अर्पवयाची निमिसे, फळ एक आवळे तैसे बलतयाचे। हो ज्ञानोबाराय सांगतात की भगवान परमात्म्याला शुद्ध अंतःकरणाने आपण जे दिलं त्याचा भगवान परमात्मा स्वीकार करत असतो। म्हणून त्या देवाला दुसरं काहीच लागत नाही, आपल्या अंतःकरणातला शुद्ध भाव लागतो। काही न लगी एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची। असा नरदेहाचा सार
नरदेहाचा विनियोग सांगणारा जे उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे. सांगतो तू माफी बघारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. देवाने सुंदर असा नरदेह दिलेला आहे. आणि नुसता नरदेह दिला नाही, त्या नरदेहामध्ये देवाने इंद्रिय सुद्धा दिली. इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसे नारायण नासे जीवपण भवरोग. भगवंताने आपल्याला इंद्रिय दिलेली आहेत आणि त्या इंद्रियांमध्ये एकही इंद्रिय भगवंताने निष्फळ दिलेला नाही. प्रत्येक इंद्रियाला ज्याची त्याची जबाबदारी दिली. ही वाचा दिली आपल्याला वाचा. त्या वाचेला सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय जबाबदारी देतात. घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. वाचेला सांगतात की दुसरं काहीच करू नको, फक्त भगवंताचं नामचिंतन कर. डोळ्यांना जबाबदारी दिली. डोळे भरून या पाहिलं तुझे मुख, त्याची मज सुख देई देवा. कानांना जबाबदारी दिली. कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती, ते मज विश्रांती देई देवा. हातांना पायांना सुद्धा तुकोबाराय जबाबदारी देतात. वाह्यरंगी टाळी नाचेन उदास, ही दी हातास पाया सुख. देवाने प्रत्येक इंद्रियांना जबाबदारी दिली. देवाने सुंदर बनवलं, अतिशय योग्य प्रकारे आपल्याला बनवलेलं आहे. देवाने सगळी इंद्रिय दिलेली आहेत. यातला एकही इंद्रिय निष्फळ नाही. तुम्ही म्हणणार मग महाराज देवाने भुवया कशा करता दिल्या? प्रश्न येतो, देवाने भुवया कशा करता दिल्या? सर्वसामान्य लोक विचारतात भुवया कशा करता दिल्या. त्यांचंही काम आहे. एकही इंद्रिय भगवंताने निष्फळ दिल्याने भुवया कशा करता दिल्या? तर देवाला माहिती आहे कष्ट करणारे लोक आहेत, काम करणारे लोक आहेत. कष्ट करतील त्यांना घाम येईल आणि आलेला घाम सरळ डोळ्यात जाईल. तो आलेला घाम डोळ्यात जाऊ नये म्हणून भगवंताने 2 भुवया दिल्या. अर्ध पाणी इकडं काढलं, अर्ध पाणी इकडं काढलं, तरी लोकांची बांध खोरायची सवय अजून गेली नाही. म्हणजे ते वस्ताऱ्याने कट मारतात नावीकडे जाऊन भुवईला, म्हणून म्हटलं बांध काढायची सवय गेली नाही. असं देवाने अतिशय सुंदर बनवलेलं आहे. सगळी इंद्रिय देवाने सुंदर दिली. पण काही लोक देवाच्या नियोजनामध्ये हस्तक्षेप करतात. म्हणजे देवाने दिलं, मान्य आहे आम्हाला, पण एवढी हितभर जागा आहे म्हणे. किती हितभर जागा? त्या हितभर जागेमध्ये देवाने एवढी गर्दी केली. डोळे तिथं, कान तिथं, नाक तिथं, ओठ तिथं, जीभ तिथं, पदजीभ तिथं. देवाने सगळं तिथंच दिलं. मग तुमच्या देवाला काही अक्कल आहे का म्हणे? तो काय म्हटला, तुमच्या देवाला काही अक्कल आहे का म्हटलं? सगळं तिथंच दिलं. मागे पाठ मोकळी दिली, मग मागे काय देवाला रो हाऊस बांधायचा का म्हणे? तिथे एवढं सुंदर बनवतो भगवान परमात्मा. मग एखादा इंद्रिय मागे चिपकवला असता देवाचं काय गेलं असतं? तर मला सांगा, आपल्या चेहऱ्यावरचा एकही इंद्रिय जर मागे राहिला असता तर आपल्या चेहऱ्याला शोभा राहिली असती का? नाही. बाकीचं जाऊ द्या, नाक जर मागे राहिलं असतं मग. भगवंताला माहिती आहे माझे घडवलेले पुतळे अतिशय योग्य प्रकारे दिसावे म्हणून भगवंताने ते नियोजन केलेलं आहे. पण तरी काही लोक डोकं लावतात आणि म्हणतात तुमच्या देवाला काही अक्कल नाही. एकाने भांडण केलं आणि भांडण करून शेतात गेला आणि शेतात गेल्यानंतर एका झाडाखाली झोपला. कवटाचं झाड होतं. त्याने वरती कवटाच्या झाडाला पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्या कवटाला सुंदर अशी झाडं लागली. कवटाच्या झाडाला कवटं लागली होती, झाडं नव्हती लागली. कवटं लागलेली होती. त्याने ते कवटं पाहिले आणि त्याला इतका आनंद झाला की त्याला वाटलं काय सुंदर झाड आहे, एवढे त्याला मस्त कवटं लागलेली आहेत. आणि ते त्याने कवटं पाहिली. कवटं पाहत असताना त्याची नजर एका बांधावरच्या वेलीला वेल होती, त्या वेलीकडे गेली आणि त्या वेलीला मोठं असं देवडांगर होतं. वेलीला काय होतं? देवडांगर होतं. त्याने ते देवडांगर पाहिलं, त्याचं डोकं फिरलं. तो म्हटला एवढं मोठं झाड, त्याला एवढं कू आणि एवढा वेल, त्याला एवढं डांगर. म्हटले देवाला काही अक्कलच नाही, देवाचं काही नियोजन आहे का? म्हटले एवढं मोठं झाड, त्याला एवढं कू आणि एवढं वेल, त्याला एवढं मोठं डांगर. त्याने तिथंही डोकं लावलं 15-20 मिनिटं. म्हटलं एवढं मोठं झाड, एवढं कू, एवढा वेल, एवढं डांगर. अर्धा तास डोकं लावलं. डोकं लावल्यानंतर त्याच झाडाच्या खाली बांधावर चपलांची उशी करून तिथंच वरती मान करून झोपला. थोड्या वेळाने हवा आली आणि देठाला ढिल्लं झालेलं कूट जसं पडलं त्याच्या कपाळावरच पडलं. आणि जेवढं पडलं महाराज तेवढाच भाऊबंद घेऊन उठलं. म्हणजे तेवढाच टेंगुळती घेऊन उठलं. आणि त्याने ते पाहिलं आणि त्याने कपाळाला हात लावला. त्याला वाटलं ते कूट मध्येच गेलं की काय. त्याने हात लावला, काही कळालं नाही. मग त्याने मोबाईलचा सेल्फी कॅमेरा लावला आणि कॅमेरा लावल्यानंतर त्याच्यामध्ये पाहिलं की टेंगुळ आलेलं, बेंड आलेलं. मग त्याने काय केलं, ते पडलेलं कौट होतं ना, ते हातात घेतलं. त्या कवटाकडे पाहायचा. कवटाकडे पाहून झालं की झाडाकडे पाहायचा. झाडाकडे पाहून झालं की वेलीकडे पाहायचा. वेलीकडे पाहून झालं की डांगराकडे पाहायचा. कौट झाड, वेल डांगर, कौट झाड, वेल डांगर, असं 15-20 मिनिटं निरीक्षण केलं. हातातलं कौट फेकून दिलं. सांगितलं, म्हटलं देवा
तुझंच नियोजन बरोबर आहे. म्हटले कसं काय? तू जर या कवटाच्या ठिकाणी जर देवडांगर लावलं असतं तर माझ्या डाव्याला त्याच डांगराची भाजी करावी लागली असती. ते देवाचंच नियोजन आहे. त्याच्यामध्ये माणसाने हस्तक्षेप करू नये. देवाने सुंदर असा नरदेह दिलेला आहे. मग त्याच्याने तुम्ही काय करा तर त्या भगवंताचं नामचिंतन करा. नाही केलं तर काय होईल? नाही तरी गेला जन्म वाया. हा नरदेह आहे ना भगवंताच्या प्राप्ती करताच दिलेला आहे. देवे दिला देह भजना उमटा. भगवंताने हा देह भजना करताच दिलेला आहे. आणि तुम्ही जर भगवंताचं भजन या नाम नरदेहाने केलं नाही तर भगवान सुद्धा गीतेत सांगतात मोघाश्या मोघ कर्मानो मोघ ज्ञान विचे. तसा तुम्ही जर भगवंताची प्राप्ती आपल्या जीवनामध्ये केली नाही तर तुमच्या जन्माला येऊनच उपयोग नाही. शंकराचार्य सुद्धा वर्णन करतात शरीरम स्वरूपम तथा वा कलत्रम यशश्चाम चित्रम धनम मेरुतुल्यम हरेरम ह्रीपद्मे मनश्चेन्न लग्नम ततकिम 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 ततकिम. या पृथ्वी तलावर राजे ज्याची पूजा करत असतील असा जरी असेल आणि त्याचं भगवंताच्या चरणी जर चित्त नसेल तर ततकिम म्हणजे काय? ते व्यर्थ आहे. पुढे काय? त्याचा काही उपयोग नाही. म्हणून शरीर माध्यम खलु धर्म साधन. भगवंताच्या प्राप्ती करता शरीर हे एकमेव साधन सांगितलं म्हणून तुम्ही या साधनाने भगवंताची प्राप्ती करा. म्हणून तुकोबाराय सांगतात सांगतो तू मासी बजारे विठ्ठला. नाही बसले तर नाही तरी गेला जन्म वाया. देवाच्या व्यतिरिक्त तुम्ही जीवनामध्ये काही केलं ते तुम्हाला दुःखाच्या नगरीमध्ये घेऊन जाईल. करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहावसी. मग ते साधक म्हटले महाराज आम्हाला दुःखाच्या नगरीमध्ये नाही जायचं, आम्हालाही भगवंतापर्यंत पोहोचायचं आहे. मग आम्ही काय करू? तेव्हा तुकोबाराय सांगतात त्या देवाला काहीच लागत नाही. काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. तुकोबाराय देवाची शपथ घेतात आणि सांगतात त्या देवाला दुसरं काहीच लागत नाही. त्या देवाला फक्त शुद्ध भाव लागतो. म्हणून शुद्ध अंतकरणाने भगवंताचं नामचिंतन करा. यथावत यथा अवकाश झालेली सेवा निवृत्ती नाथांच्या चरणावर गुरुवरे नारायणच्या चरणावर तुम्हा सकल सोते सज्जनांच्या चरणावर झालेली सेवा समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. कुंडली कवरदारी ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरु भाई सब संतन की जय.